जागर नवशक्तींचा, जागर नवदुर्गांचा, जागर महिलांचा, जागर कर्तृत्वाचा, जागर तुमच्या आमच्या प्रेरणेचा। नमस्कार, मी योगेश आणि तुम्ही पाहत आहात द पिलर, लोकशाहीचा चौथा स्तंभ। मंडळी, आजच्या आपल्या नवरात्र स्पेशल एपिसोड मध्ये आज आपण भेटणार आहोत जालन्याच्या मानस हॉटेल मधील भगिनींना, ज्या दोघी जणी मिळून या ठिकाणी जालन्याच्या रेल्वे स्टेशन समोर हॉटेल मानस फॅमिली रेस्टॉरंट नावानं या ठिकाणी एक यशस्वी असं हॉटेल ते चालवत आहेत। आणि या दोघी भगिनी, विशेष म्हणजे यांच्याच मुलाखतीचं विशेष म्हणजे या दोघींना फॅमिली सपोर्ट त्या ठिकाणी नाहीये किंवा कोणतीही या हॉटेल व्यवसायाची कुठलीही पार्श्वभूमी, अतिशय हालाकीच्या परिस्थितीमधून आणि ग्रामीण भागामधून जालन्यासारख्या ठिकाणी येऊन एक छोटंसं हॉटेल त्यांनी सुरू केलं। आणि काही दिवसातच या हॉटेलला या ठिकाणी संपूर्ण परिसरामधून या ठिकाणी लोक जेवायला येतात आणि या ठिकाणी त्यांनी नाव मिळवलं आहे। त्यांना या काय अडचणी आल्या, यांनी कशा पद्धतीने हे हॉटेल सुरू केलं आणि आज त्यांना काय त्याचे अडथळे येतात, काय आव्हानं त्यांच्या समोर असतात ते आपण जाणून घेणार आहोत। चला तर थेट त्यांच्याकडे जाऊयात आणि जाणून घेऊयात त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास। त्यांनी यांचा रोजच्या प्रमाणे स्वयंपाक चालू आहे, चहा करत आहेत। आपण त्यांच्याकडे जाऊयात आणि त्यांच्याकडून घेऊयात जाई। ताई नमस्कार। नमस्कार सर। नमस्कार। नाव सांगा आमच्या प्रेक्षकांना दोघींचं। माझं नाव सारिका कैलास खोतकर आणि हा माझ्या जाऊबाई। माझं नाव सावित्रा शंकर खोतकर। या ठिकाणी या दोघी जावा मिळून आपल्या जालन्याच्या रेल्वे स्टेशन समोर मानस नावानं त्यांचं हॉटेल आहे। त्यांनी हॉटेल कधी सुरुवात केलं आणि आता तुम्हाला कसा प्रतिसाद आहे ते सांगा। आणि हॉटेल सुरुवात करताना काय अडचण आली, तुम्हाला कोणी हे सुरू करावं ही आयडिया कोणी दिली, ही कल्पना कशी सुचली तुम्हाला? आम्ही हॉटेल 3 महिन्यापूर्वी चालू केलं। आयडिया म्हणजे असं काही विशेष हे नव्हतं। आम्ही घरी घरगुती स्वयंपाक करून मेसचे टिफिन चालवायचो। आमच्या ननंदबाई उषाताई वाघ यांनी या बिझनेसला सुरुवात केली होती, पण मग आता आम्ही तो पुढे चालवतो। आता प्रतिसाद खूप छान आहे, सुरुवातीपासूनच प्रतिसाद छान आहे आम्हाला, कारण सगळं घरगुती प्रकारचं जेवण वगैरे मिळतं, नाश्ता चहा वगैरे सगळं, त्यामुळे प्रतिसाद छान। याच्या अगोदर हॉटेलच्या पूर्वी तुम्ही काय काम करत होता? याच्या अगोदर काय तुमच्या कोणत्या कामाचा अनुभव होता का तुम्हाला? मेस म्हणजे मी जॉब करायची आणि तसंच घरगुती असं समजा कोणाचं आले टिफिन तर बरं, विशेष म्हणजे आता आपण जर बघितलं तर घरोघरी आज जावाचं जमत नाही, पण तुम्ही या ठिकाणी म्हणजे रात्री संध्याकाळी पण घरी असता आणि दिवसभर पण या ठिकाणी सोबत असता आणि या ठिकाणी एकत्रित व्यवसाय करता, हसत खेळत करता आणि सगळे कस्टमर तुम्ही हँडल करता। तर हे तुम्ही कसं नेमकं साध्य करता, कसं तुम्हाला जमतं हे पण आम्हाला सांगा। तुमच्या मध्ये कधी वाद होतात की नाही? वाद होतात फ्रेंडली वाद होतात या ठिकाणी तुम्ही? वाद म्हणजे असं म्हणजे याच्यात मध्ये हक्काने एकमेकांवर वाद, हक्काने रागावता, ओरडता आणि परत एकत्र या ठिकाणी येऊन राग धरत नाही तुम्ही। हे विशेष म्हणजे मुलाखती घेण्याचं यांचं कारण ते पण महत्वाचं आहे। व्यवसाय करताना आपल्या पार्टनरला समजून घेणं, एकमेकांच्या काही चुका असतील तर त्या ठिकाणी थोडंफार दुर्लक्ष करावंच लागतं, कारण प्रत्येक जण सारखीच त्या ठिकाणी मेहनत घेत असतो। तर आज तुम्ही या ठिकाणी हे हॉटेल सुरू केलंय, तर आज कसा रिस्पॉन्स आहे तुम्हाला? आज खूप छान रिस्पॉन्स आहे। आणि सुरुवात करताना तुम्हाला कोणाचा सपोर्ट वगैरे, घरच्याचा कसा, फॅमिली सपोर्ट कसा आहे? आमच्या ननंदबाईंनी चालू केलं, घरच्यांचा सगळ्यांचा सपोर्ट, चांगला सपोर्ट होतो। पण आज या ठिकाणी जर आपण बघितलं तर तुम्ही दोघी या ठिकाणी पूर्ण हे सगळं हँडल, हॉटेल सगळं मॅनेजमेंट तुम्ही बघता सगळं। या ठिकाणी तुम्ही दोघीच या ठिकाणी काय खरेदी करायची, काय संपलंय ते करणं, खरेदी करणं आणि या ठिकाणी हॉटेल चालवणं, तर तुम्हाला काय अडचणी, आव्हानं काय असतात? अडचणी काय येतात? म्हणजे सुरुवातीला खरेदी करणं म्हणजे आधी आपण पैसा गुंतवावा लागतो, त्यानंतर मग सगळं आपल्याला आधी स्वतः घरचा पैसा गुंतवला, आम्ही लोन वगैरे काढलं, बचत गटाचे लोन घेऊन आम्ही सगळं चालू केलं। बचत गटाचं लोन घेऊन तुम्ही? आणि मग सध्या आता चालू आहे हप्ते वगैरे भरणं, याच्यातूनच हप्ते भरतो, त्याच्यातून आता एकंदरीत सगळं चांगलं चालू आहे। सगळं हॉटेलला रिस्पॉन्स कसा काय? खूप छान, खूप छान रिस्पॉन्स आहे। म्हणजे आशीर्वाद आहे, अजून छान होईल। नक्कीच। आज म्हणजे अशा युगामध्ये असं वाटलं नव्हतं की आम्ही टिकू, बिलकुल असं म्हणजे शक्यच नव्हतं की एवढा सगळं म्हणजे खूप याच आहे। बरोबर, नक्की ताई जे बोलल्यात की आता यांच्या तोंडून जे शब्द बोलले ते अगदी खरं आहे। आताच्या या कॉम्पिटिशन स्पर्धेच्या युगामध्ये अनेक हॉटेल्स, अनेक व्यवसाय महिन्याला सुरू होतात
आणि तेवढेच व्यवसाय बंद देखील पडतात. पण या ठिकाणी जर आपण बघितलं तर यांनी फार कमी वेळामध्ये ह्या हॉटेलला एक उंच भरारी यांनी घेतलेली आहे आणि यशस्वीपणे त्या हॉटेल चालत आहेत. त्याबद्दल त्यांचं खरंच करावं तेवढं कौतुक कमी आहे. आणि आजच्या या नवरात्री निमित्त त्यांना आपण खूप खूप शुभेच्छा देऊयात आणि आमच्या प्रेक्षकांनी देखील या माध्यमातून संदेश घेऊन व्यवसायाकडे वळावं. आई तुळजाभवानी असेल, आई अंबिका, त्या सगळ्यांना त्या व्यवसायामध्ये यश देऊ. त्या ताईला काहीतरी बोलायचंय, त्यांना आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय संदेश द्याल यामध्ये? मी हाच संदेश देईल की सगळ्यांचं असं असतं की महिलांनी हॉटेल हा बिझनेस बरेच जण बघण्याचा दृष्टिकोन कोणाचं, बरेच जण चांगलंही बोलतात पण काहींचा खूप चुकीचा असतो. पण मी असं म्हणेन दुसरं कोणी दुसऱ्यांचं ऐकून आपण थांबणं यामध्ये काही म्हणजे तथ्य नाहीये. आपण स्वतः डिसिजन घेऊन जर समोर गेलो तर नक्कीच त्यातून आपल्याला चांगलं काहीतरी फायदा होतो. कारण नावं ठेवणार घरी बसतं, सगळं आपल्यालाच करावं लागतं. भरपूर राहते पण थोडे राहते. बरोबर, नक्कीच. मी महिला आहे, मी अबला आहे, मी घराबाहेर कसं पडू, मी नवीन काहीतरी व्यवसाय कसा करू, या विचारामध्ये अनेक महिलांच्या मनातील विचार मनामध्येच दबून राहतात आणि त्यांना जे त्यांच्यामध्ये खूप काही स्पिरिट, काहीतरी करण्याची खूप शक्ती असते ती दबून राहते. तर असं न करता जर तुम्हाला काहीतरी करण्याची इच्छा असेल तर ते करून बघितलं पाहिजे. केल्याने होत आहे रे, आधी केलंच पाहिजे अशी जी मन आहे ती यांनी साध्य करून दाखवली आहे. ही खरंच सगळ्यांसाठी, या जालन्याच्या ज्या काहीतरी करू इच्छितात त्या सगळ्या महिलांसाठी ही गोष्ट, यांची स्टोरी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे. अशाच काही महिलांना, कर्तृत्ववान महिलांना आपण या नवरात्र स्पेशल एपिसोडमध्ये पुढे भेटत राहणार आहोत. आज आपण यांच्याशी भेट घेतली. आम्हाला आशा आहे की नक्कीच तुम्हाला हा आजचा एपिसोड आवडला असेल. तुम्हाला यांची स्टोरी कशी वाटली आणि आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मानस हॉटेलला कधी जालना रेल्वे स्टेशनच्या समोरून जर गेला तर यांच्या हॉटेलला नक्की भेट द्या. या ठिकाणी काही आपण जर बघितलं तर या ठिकाणी काही कस्टमर आहेत, त्यांच्या देखील आपण प्रतिक्रिया घ्यावं. त्या या ठिकाणी रोज रेग्युलर येणार आहेत तर त्यांच्याकडे आपण जाऊयात. त्यांना इथली चव कशी वाटते जाणून घ्या. सर, तुम्ही या ठिकाणी रेग्युलर चहा घ्यायला, नाश्ता करायला येता, तर तुम्हाला इथली चव आणि सेवा सर्व्हिस कशी वाटते? एकदम अति उत्तम आहे सर. चहा पण एकदम उत्तम प्रकारे भेटतो आणि नाश्ता पण एकदम चविष्ट आणि परत कस्टमर येईल या हिशोबाने त्यांची. रामशेठ या ठिकाणी आहेत रेग्युलर. रामशेठ, या ठिकाणी येतात तुम्हाला कशी टेस्ट वगैरे कशी असते? अतिशय नंबर 1 टेस्ट असते याची आणि खूप छान, म्हणजे अतिशय कमी पैशात व्यवस्थित जेवण देणार एक हॉटेल आहे. आणि चहा पण चांगली टेस्ट आहे, 1 नंबर चहाची टेस्ट. म्हणजे सत्करून चहा प्यायला इथं लोक येतात. आंबट सोबत तिकडे हॉटेल सोडून